आज शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आहे आणि या दसरा मेळाव्याची आता पूर्ण तयारी झालेली आहे। स्वतः मंत्री दीपक केसरकर आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तुम्ही या संपूर्ण परिसराचा आढावा घेत होता, आम्ही पाहिलं तुम्हाला। कशी तयारी आहे आणि किती उत्साह जोश आहे तुमच्या? आपल्याला खरं तर दसऱ्याच्या विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि तुम्ही जे शिंदे शिवसेना म्हटलं चुकीचं आहे। शिवसेना एकच आहे, ती बाळासाहेबांची शिवसेना, धनुष्यबाण त्याची निशाणी आणि त्यांचा हा मेळावा आहे, तो बाळासाहेबांच्या विचाराचा मेळावा आहे। बरं, ज्या पद्धतीनं आज इतक्या मोठ्या भव्य दिव्य असं व्यासपीठ उभारण्यात आलेलं आहे, रेकॉर्ड ब्रेक गर्दी होईल, इतक्या गाड्या आल्यात सगळ्या संपूर्ण महाराष्ट्र। गेल्या वेळेला झाली होती तिप्पट गर्दी, आता पुन्हा सांगत नाही, आम्ही कोणाशी कंपॅरिझन करत नाही। बाळासाहेबांचा विचार हिंदुत्वाचा विचार आहे, हिंदुत्वाच्या विचाराचं सोनं लुटायचं आहे, महाराष्ट्राच्या विकासाच्या विचाराचं सोनं लुटायचं आहे। आणि ज्याला महाराष्ट्र ताठमानेने उभा राहतो त्याला पूर्ण देश हा ताठमानेने उभा राहतो आणि त्याच्यामुळे देशाच्या विकासासाठी महाराष्ट्राचं जे योगदान असणार आहे ते प्रदर्शित करणारा आमचा मेळावा असेल। हा एका अर्थाने भरभक्कम अशी युती जी मोदी साहेबांच्या मागे उभी आहे, जी हिंदुत्वाच्या मागे उभी आहे, जी बाळासाहेबांच्या विचारामागे उभी आहे आणि बाळासाहेबांनी जी युती बनवली त्या युतीच्या मागे भरभक्कम असे शिवसेनेचे कार्यकर्ते उभे आहेत। आज खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं की माझा एक शिवसैनिक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसला पाहिजे, तो शिवसैनिक तिथं बसल्यानंतर काय चमत्कार घडवू शकतं याचं दर्शन महाराष्ट्राला घडवणारा हा मेळावा आहे। एक दसरा मेळावा जो आहे तो शिवतीर्थावर पण होतोय। संजय राऊत म्हणतात की तिथे दिशा दिली जाईल, हे सगळे गद्दार आहेत। ते काँग्रेसची दिशा त्यांनी स्वीकारलेली आहे। काँग्रेस नेहमी मताचं राजकारण करत आलं, म्हणूनच महात्मा गांधींनी सांगितलं होतं की एकदा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस पक्ष बरखास्त करा। तो केला नाही आणि पुढच्या काळामध्ये जे तुष्टीकरण झालं, मताचं राजकारण झालं, त्याच्यामुळे भारताला खऱ्या अर्थाने मागे भारत पडला, ही वस्तुस्थिती आहे। आणि त्याच्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात घेतली की मुळातच भारताची फाळणी ही हिंदू मुस्लिम या दोन मोठ्या धर्मांच्या विभागणीची ही फाळणी होती। परंतु भारताने असा एक दृष्टिकोन ठेवला की आमच्याबरोबर राहिलेले सगळे आमचे आहेत, हे त्यावेळेला हिंदुस्थान आणि पाकिस्तान बनलं, असं काय बनलं नाही। इंडिया हे सगळं, इंडिया मोठा होता, त्याची विभागणी झाली, हिंदुस्थान झालं, पाकिस्तान झालं। पण हिंदुस्थानामध्ये आलेल्या प्रत्येकाला न्याय देण्यात आला, इथं धर्माधर्मावर भेदभाव केला जात नाही। परंतु शेवटी ही आपली विचारसरणी, हे हिंदुत्वाचं कल्चर आहे। बाळासाहेब हेच म्हणायचे की हिंदुस्थानाच्या धर्तीवर जो प्रेम करतो तो हिंदू, भारताच्या धर्तीवर राहून जो पाकिस्तान जिंदाबाद करत असेल तो हिंदू नाही, जो खलिस्तान जिंदाबाद करत असेल तो हिंदू नाही। ते म्हणायचे की एकदा मला पंतप्रधान करा, मी 370 कलम हटवून दाखवेन। आणि ते हटवलं कोणी? मोदीजीने हटवलं। आणि म्हणून उद्धवजींना सुद्धा हिंदुत्वाच्या मार्गाने जायचं होतं। मोदीजींची त्यांची भेट झालेली होती, मुंबईला परतल्यानंतर 15 दिवसाच्या आत ते जाहीर करणार होते। परंतु जे आज रोज सकाळी 9 वाजता बोलत असतात त्यांनीच ही बातमी पवारसाहेबांच्या बरोबरपर्यंत पोचवली आणि जी एक चांगली अखंड अशी शिवसेना पूर्णपणे हिंदुत्वाच्या मागे उभी राहणार होती, ते तसं त्यावेळेला घडू शकलं नाही। ते घडवण्याची किमया ही शिंदेसाहेबांनी करून दाखवली। त्याच्यामुळे आज शिवसैनिक हा बाळासाहेबांच्या विचाराबरोबर आहेत। संजय राऊत यांचं खूप प्रेम आणि निष्ठा ही आदरणीय पवारसाहेबांच्या बरोबर आहे आणि त्याच्यामुळे ते त्यांच्या मार्गाने चालतात। आज उद्धवसाहेब काँग्रेसच्या मार्गाने चालायला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे हिंदुत्वाचा विचार राहिला नाही। राम मंदिर तिथं बनतं आहे, ज्यावेळेला बाबरी मस्जिद तोडली गेली त्याला बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं जर माझ्या शिवसैनिकांनी ही मस्जिद तोडली असेल तर माझा त्यांना अभिमान आहे त्या शिवसैनिकाचा। आणि आज ज्या वेळेला हमासचे लोक हल्ला करतायत इस्रायलवर, त्यावेळेला आम्ही पॅलेस्टाईनबरोबर आहोत हे काँग्रेस बोलतं। हमासचा निषेध करायचं त्यांना हे नाही, त्यांना फक्त मतं पाहिजे आहेत, त्यांना देशाभिमान नाही। हीच लोक आतंकवादी ज्याला भारतावर हल्ला करतात, आमच्या हजारो लोकांचे बळी जातात आणि त्या प्रवृत्तीचा साधा निषेध करण्या एवढी सुद्धा बुद्धी यांच्याकडे शिल्लक राहिली, जे मागे राहिलेत त्यांच्याकडे। हिंदू धर्माला ज्याला शिव्या घातल्या जातात, एक ब्र उच्चारला जात नाही, ज्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला जातो, एक ब्र उद्गारला जात नाही, त्यांना वागायचं तसं त्यांनी वागून दे। आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक सगळे इथं आलेले आहेत। मी तर नव्याने शिवसैनिक झालो, परंतु बाळासाहेबांच्या विचारामुळे मी आलो, येतानाच मी स्पष्ट केलेलं होतं। आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांचा विचार जिथं आहे तिथं आम्ही आहोत। शिंदेसाहेबांच्या रूपाने महाराष्ट्राची काळजी घेणारा एक मुख्यमंत्री लाभलेला आहे
आणि कालपर्यंत तक्रार करायची की महाराष्ट्रातून इंडस्ट्रीज बाहेर चालल्या आहेत. आता इंडस्ट्रीजचा हब म्हणून MMR रिजनला मान्यता दिलेली आहे. 1 ट्रिलियनचं उलाढाल ही केवळ MMR रिजनमधून होईल, ज्याच्यामध्ये रायगड आहे, ज्याच्यामध्ये ठाणे आहे, ज्याच्यामध्ये पालघर आहे, ज्याच्यामध्ये मुंबई आहे, ठाणे आहे. या MMR रिजनमधून संपूर्ण भारताची दिशा ठरवणारी अशी गुंतवणूक इथे येणार आहे. शिंदेसाहेबांनी जे नवीन धोरण आणलं की मेरीटाईम बोर्ड आणि इंडस्ट्रीज एकत्र पाहिजे, त्याप्रमाणे नवीन इंडस्ट्रियल एरियामध्ये JNPTला इन्व्हेस्टमेंट आलेली आहे. एक विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्र घोडदौड करतो आहे. मुंबईचं रूप बदलतं आहे. मुंबईला मेट्रो आलेली आहे, मुंबईला कोस्टल रोड पूर्ण होतो आहे, ट्रान्स हार्बर लिंक पूर्ण होतो आहे. मुंबई कात टाकते आहे. मुंबई संपूर्ण स्वच्छ होते, मुंबई सुंदर होते, मुंबई आरोग्यदायी होते आणि इंडस्ट्रियल फ्रेंडली तर मुंबई होतीच होती. आणि त्याच्यामुळे ज्या मुंबईचा अभिमान सातत्याने बाळासाहेबांनी बाळगलेला होता, त्या मुंबईमधून एकही मराठी मनुष्य बाहेर जाता कामा नये हा निर्धार शिंदेसाहेबांनी केला. म्हणून 12 वर्ष डेव्हलपरना नोटिसा गेलेल्या नव्हत्या. आमचं सरकार आल्यानंतर ह्या नोटिसा गेल्या, गरीब लोकांना न्याय मिळायला लागल्या, त्यांची महिन्याची भाडी मिळायला लागली. 12 वर्षात हे का घडू शकलं नाही हा सुद्धा प्रश्न आहे. वारंवार म्हणतात की बाडगे जास्त बांग देतात, कांदे जास्त खातात आणि जे नपुंसक आहेत ते जास्त कांदे खातात. मुख्यमंत्र्यांवर अशा पद्धतीची टीका करतात. बघा, संजय राऊत साहेब हे एक संपादक आहेत, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार नाही. परंतु ज्या वेळेला उद्धव साहेबांनी निर्णय घेतला की मला हिंदुत्वाच्या दिशेने जायचं आहे, मोदी साहेबांची त्यांची बोलणी झाली आहे आणि मुंबईला पोचल्यानंतर 15 दिवसात ते डिक्लेअर करणार होते की आम्ही युतीची पुनर्स्थापना करतोय. ही बातमी पवारसाहेबांपर्यंत कोणी पोचवली? संजय राऊतने पोचवली ना. ते पवारसाहेबांवर 75% त्यांची निष्ठा आहे, 25% शिवसेनेवर त्यावेळेला होती. आणि ते उघडपणे सांगायचे की मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे. आणि ते वेगळ्या तऱ्हेने उल्लेख हा उद्धव साहेबांचा आणि यांचा आदित्यजींचा करायची. मला काय त्याच्याबद्दल बोलायचं नाही आहे. त्यांची ती वृत्ती असेल तर त्यांची ती वृत्ती आहे. हा प्रश्न हा हिंदुत्वाचा आहे. हिंदुत्वाबद्दल बोलण्याचा त्यांना अधिकार नाही, कारण त्यांनी ते सोडलेलं आहे. काँग्रेसच्या विचाराने गेले ते. एक वेगळा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारायचा आहे. निलेश राणे त्यांनी राजकीय संन्यास घेण्याचं घोषित केलेलं आहे. त्या पद्धतीचं ट्विटसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे, संदेश पाठवलेला आहे. आणि कुणाची जर मनं माझ्यामुळे दुखावली असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं सुद्धा ते म्हणतायत. भाजपमध्ये झालेली फुटीला ही सुरुवात आहे का असं म्हणावं का? कारण ज्या पद्धतीने ते केलं, रवींद्र चव्हाण यांना कंटाळून त्यांनी राजीनामा दिला अशी चर्चा सुरू आहे. नाही बघा, ह्याच्यावर मी काय कॉमेंट करू शकणार नाही. एकतर ते तरुण आहेत, त्यांनी राणेसाहेबांचा सल्ला घ्यायला पाहिजे होता आणि मग हा निर्णय घ्यायला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. कारण मी त्यांना व्यक्तिशः ओळखतो. ते खासदार राहिलेले आहेत, एक धडपडणारा कार्यकर्ता नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. माझ्या माहितीप्रमाणे सध्या ते कुडाळमधून विधानसभेसाठी इच्छुक होते आणि त्या दृष्टीने त्यांची तयारीसुद्धा चालू होती. इंटरनल काय बिघडलेलं असेल तर हे पेल्यातली वादळं असतात. एकदा फडणवीस साहेबांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं की आपोआप सगळं सुधारेल याची मला खात्री आहे. आणि त्याच्यामुळे राणे कुटुंबियांचं योगदान तर सिंधुदुर्गच्या आणि कोकणाच्या विकासामध्ये आहेच. विशेषतः साईडलाईन केले जाते भाजपकडून अशी मला तरी शक्यता वाटत नाही, कारण हे सगळे वर निर्णय घेतले जातात. आणि त्याच्यामुळे माझा वैचारिक संघर्ष झाला होता राणेसाहेबांशी, परंतु तो संघर्ष हा त्या विचारापुरता आणि त्या लढ्यापुरता मर्यादित होता. त्याच्यानंतर कोकणच्या विकासासाठी आम्ही एकत्र काम करतोय. म्हणजे ही जी काय राणेसाहेबांची भूमिका असते, त्याच्यामुळे त्यांचे असंख्य कार्यकर्ते आहेत, त्यांना सुद्धा विश्वासात घेतलं पाहिजे. शेवटी राजकारणामध्ये सर्वांनी एकत्र येऊन राजकारण चालवलं पाहिजे. हा त्यांच्या फॅमिलीचा अंतर्गत मॅटर आहे. याच्यावर वरिष्ठ निश्चितपणे निर्णय घेतील आणि ही पेल्यातली वादळं असतात, आपोआप शमतात. आज आवाज कुणाचा ऐकू येणार आहे या आझाद मैदानावरून किंवा शिवतीर्थावरून? शिवतीर्थावरून काँग्रेसचा आवाज ऐकू येणार आणि इथून शिवसैनिकांचा आणि बाळासाहेबांचा आवाज ऐकू येणार. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय की केसरकर यांनी आपली भूमिका मांडली. शिवतीर्थावरून काँग्रेसचा आवाज ऐकू येईल तर आझाद मैदानावरून बाळासाहेबांच्या विचारांचा आवाज एकनाथ शिंदेच्या माध्यमातून ऐकू येईल. नेमकी तोफ कुणाकडे धडाडणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.